राम राम मंडळी, आज मी आले आहे बटरफ्लाय फेस्टिवलला। इथे अमेरिकेमध्ये दरवर्षी बटरफ्लाय फेस्टिवल साजरा केला जातो। चला तर मग मी या फेस्टिवलसाठी तिकीट्स विकत घेतले होते आणि इथे तुम्ही पाहू शकता की आधीच इतकी मोठी लाईन लागली आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की ही लाईन कशासाठी? तर मंडळी इथे फुलपाखरे विकत देतात, म्हणजेच एक बटरफ्लाय $2 म्हणजेच भारतीय रुपयात सांगायचं झालं तर 180 रुपये। तर मंडळी फुलपाखरांसाठी असं मस्त अशा शेतामध्ये खूप सारे कलरफुल फुलांची झाडे लावली होती, म्हणजेच बटरफ्लाय गार्डन, जिथे लोक या फुलपाखरांमध्ये वेळ घालवू शकतात। तुम्ही इथे पाहू शकता की या फुलपाखरांना अशा कागदामध्ये फोल्ड करून ठेवले होते। खूप गर्दी झाली होती या फेस्टिवलसाठी। तर मंडळी मी तुम्हाला हा पेपर उघडून दाखवते। हा पेपर उघडताच फुलपाखरू बाहेर आलं आणि त्याला मी अशा या सुंदर फुलांवरती सोडलं। हे लोक सुंदर फुलपाखरांना एका बॉक्समध्ये ठेवतात आणि एकाच वेळी रिलीज करतात। तर चला तर मग पाहूया। बॉक्स उघडताच काही फुलपाखरे ही उडाली, पण काही जमिनीवरती पडत होते, तर काही फुलपाखरांचे पंख तुटून खाली पडत होते आणि सगळी लहान मुलं खाली पडलेली ती फुलपाखरं हातात घेऊन फुलांवरती सोडत होती। माझ्या पायाखाली सुद्धा खूप सारे असे फुलपाखरे पडले होते आणि त्यांना मी एक एक करून फुलांवरती सोडत होते। छान वाटत होतं फुलांवरती असे फुलपाखरे पाहून। माझ्या मुलीला तर फुलपाखरांची खूपच आवड आहे। तर मंडळी या फेस्टिवलमध्ये लहान मुलांसाठी क्राफ्ट, फेस पेंटिंग आणि फुगे फुगवून देत होते। माझ्या मुलीला फेस पेंटिंग करायचं होतं आणि फेस पेंटिंगचा स्टॉल पाहताच माझी मुलगी पण एकदम एक्साइट झाली। तर तिने छान असं फुलपाखरू डोळ्याच्या बाजूला पेंट करून घेतलं। तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। बाय।